हॅपी फ्रेंडशिप डे. ओ बुंगाट पाहुणं. हॅपी फ्रेंडशिप डे. सो आता आपण एक मस्तपैकी गेम खेळूया ज्याचं नाव आहे इनॅक्ट इच अदर. जर समृद्धीला भूक लागली आहे तर ती कशी ऍक्ट कर. मी समृद्धी का? ए कृष्णा. माझा मदतनीस आहे, त्याचं पण नाव कृष्णाच आहे. सो माझ्या बास्केटमध्ये जे काही आहे काहीतरी डबा घेऊन ये, त्यासाठी त्याला मी हाक मारते सारखी. ते होतं. आणि अभि तुला आहे का खायला? नाही ना, मी सांग करत हे माझा असा आवाज दाबला जातो. हां आहे का खायला आहे का कोणाकडे? ऑर्डर केलंय, ते ऑन द वे आहे. तोवर काय आहे? हे काय? अच्छा. वा. तो मला तो एवढं बास्केटमध्ये काय एवढे डब्बे बिब्बे घेऊन येतं, पण त्याला रोज कळतं. पण तो रोज म्हणतो की काय एवढं घेऊन येते. पण ठीक आहे. आता सीन रेडी आहे पण टचअप संपतच नाही आहे किंवा तुला त्या सीनसाठी बोलवत आहेत आणि इरिटेट झालं आता आपण स्वतः इरिटेट होतोय, तर समृद्धी कशी? मी माझंच करू शकते त्याच्यापेक्षा. हा ठीक आहे. आता चलो ना पप्पू दादा. आई येणार का नाही कोणी? जाऊ दे. चला 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 राहू दे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके. सो प्रत्येकाची मला कंटाळा आलाय हे बोलण्याची पद्धत वेगळी असते, तर एकमेकांची कशी आहे? ते काय आहे, कंटाळा आलाय. हा नाही सहसा म्हणत फार असं. फक्त मला एंटरटेनमेंट इतकी आहे सेट. आम्ही आहोत ना, आम्ही एंटरटेनमेंट स्पीकरवर मोठ्या मोठ्याने गाणी लावतो तेव्हा मला साधारण वाटतं की हा बोर होतोय मे बी. पण जसं माझं आहे की यार बोर होते असं काही करत नाही. आता उशी म्हणजे लवकर जायचं आहे घरी. आपण सांगितलं आहे सेटवर की मला लवकर घरी जायचं आहे, माझा लवकर सीन्स घ्या, पण काहीतरी होऊन डिले होतो आहे, तर ते इरिटेट व्हायला होतं ना, ते काय सूर लागतो? असं झालं तर नाही. एकदाही नाही झालं नाही. हा एकदाही नाही. सेटवर आला आपण सगळ्यांना प्रामाणिकपणे पूर्ण वेळ देऊन सेटवर काम करतो. हे मला शिकायला आवडेल तुमच्याकडनं. पण आपण सेटवर आल्यावर सगळ्यांना ग्रीट करतो. नाही ती प्रामाणिकपणे बोलली. तर आल्यावर आपण सगळ्यांना ग्रीट करतो गुड मॉर्निंग. ती पण एक वेगळी टोन असते प्रत्येकाची. आल्यावर समृद्धी कशी ग्रीट करते आणि अभि कसं? डिपेंड्स शिफ्ट कितीची आहे ते पण असं काही नाही, छानच असते कायम. गुड मॉर्निंग एवढंच असतं. पण ह्याचं मी सांगू शकतो 9च्या शिफ्टला सकाळी 7च्या शिफ्ट गुड मॉर्निंग. आणि हा दार बंद आहे मेकअप रूमचं, इतक्या जोरात नॉक करतो की आम्ही लिटरली असं उडतो रोज. आम्हाला माहिती हा या तरीही नाही, ते आधी पूर्ण दार तो नॉक करणार त्याला हवं तसं आणि मग छान गुड मॉर्निंग. मग ते त्यांची झोप मोडते त्याच्या. तुला कोणी सांगितलंय काम द्यायला? शिफ्ट असेल तेव्हा 9च्या आता तिने दाखवलं ना करून, ते 9च्या शिफ्ट. हा हे 9ची शिफ्ट. पण बिचारी प्रत्येक नायिका खूप कामं करतात सिरियल मधल्या, दमतात त्या. हो तुझी लाल. हो कसं बोलतो माझ्याशी. अरे हे मी कॅमेरा सगळ्यांना मी कॅमेरा समोर तरी बोलतो. तिकडे काय बोललीस मला ते सांग. आता बोललीस ते कार्टून मध्ये कसं. पण मी केलंय का? नाही केलं. मग मी काय केलंय का? ते कार्टून मध्ये कसं आपण कानाखाली मारतो ना असं तसं मला त्याला करावंच वाटतं असं मी म्हणलं. मी काय केलंय मी उगाच. मला एक सांग, मगाशी मी तुला माईक दिला जेव्हा सीन सुरू होता मध्ये, तिला तू गायला का सांगितलं? ती छान गाते. मुद्दाम करतो तो, त्याला माहितीये मला येत नाही गाता. नाही ती खूप छान गाते. आवाजात गाते म्हणून माहितीये त्याला. नाही ती खरंच छान गाते. बघ झाली बरी. आता एखादी स्टेप करून दाखवली आरामात केली की मी तिथल्या तिथे तेव्हा सांगावं नाही लागत, ते असंच करते. बरं आता सांगितलंय की शॉर्ट रेडी आहे, अभि ये समृद्धी आहे. आल्या आल्या तिकडे जी ऍक्शन आपण करतो, ओके रेडी कम ऑन. प्रत्येकाची वेगळी आहे. जितकी मी सेट्सवर जाते ना प्रत्येकाची स्टाईल वेगळी. आता अभि आलाय चल सीनच्या ठिकाणी. अभि कसं काय? पण फक्त
रेडी रेडी एवढं मी बघितलंय. तिच्या हातात जर ते हे घेऊन आले, काय ते तुझं काय किंवा त्याला काय म्हणतात, टम्बलर, हा. ते जर घेऊन आले असेल तर कृष्णा हे हा सर येस रेडी सर रेडी. माझे 2 बटा हा, असतात ते ना जे- कायम, त्याआधी मी नीट करते आणि अशा हा, ready. पण आहे ना आपण तुम्ही आता इतके इंटरव्ह्यूज दिलेत लॉन्च पासून ते आत्तापर्यंत आणि ना प्रचंड म्हणजे आता ते वर्ल्ड रेकॉर्ड होईल त्याचा. पण आहे ना आपल्याला माहित असतं की हा लपेटतोय समोरून, आपल्याला कळतंय रे काय बोलतोय, किती फेकतोय. असे किती इन्सिडेंट झालेत? खूप म्हणजे माझं तिचं नाही होत, कारण ती खूप इज्जतीत असं छान गुणी बाळासारखं. नाही तर नाही होत हो असं है ना. तिचे एक उत्तर तिचं खूपच छान होतं, त्याच्यावर आम्ही खूप ट्रिपा घेतो, ते तुला नंतर सांगतो मी. आता बघ हे असं करतो की जे आणि मग आम्ही भुंगा विचार करतोय काय अरे होतं तुला काय माहिती आहे. जाऊ दे तू सांग. काहीतरी आगा हा नाही सांगता येणार. मला काहीच माहित नाही. हा नाही पण बाकी माझं असं होतं, नंतर मग एकच प्रश्न असेल तर त्याला मला असं होतं की तेच परत उत्तर द्यायला मला कसं तरी होतं. मग मी मला एवढं आठवतंय की प्रेसच्या वेळी जेवढे इंटरव्ह्यूज झाले तर साधारण क्वेश्चन सेम होते. तर मी काय करत होते ते मी तुला सांगते. तो किस्सा असेल ना तर 75% ठेवत होते, अर्ध्यानं 75% सांगितला आणि मग तो क्वेश्चन परत रिपीट आला तेव्हा उरलेले 30% त्यांना सांगितले. सो स्टॉक आला काय? हो त्याला मग कळलं असेल ते स्टॉक संपत नाही, आपल्याला पण कंटाळा नाही. डे आहे आणि तुमच्या दोघांची मैत्री. माझं असं होतं की मी भरकटतो कुठे पण. मग मी त्याला म्हंटल हा मी काय बोललो तू? मी त्याला म्हंटल की अरे प्रश्न काय आहे, आणि माझं असं होतं की काय कुठे परत ये हरवलाय ते. आणि मग तोच म्हणतो काय प्रश्न होता. म्हणलं देवा. आपलं एकदा सेटवर झालंय हो की हा काहीतरी बोलत होता पण याची गरज नव्हती ना इकडे. म्हटलं हा चालेल बरं ठीक आहे. आता पण तो बोलला सांगू का सांगू, नाही जाऊ दे नाही सांग. अरे हो अरे पण भरकटतो. नको असं होतं ना कॅमेरावर. तो पहिले 2-3 इंटरव्ह्यूज एकदम कमाल देतो, नाही, त्याच्यानंतर 4, 5, 6 जेवढे होतील ते. अरे नाही चांगलंच बोललो ना मी, फक्त भरकटतो जरा असं होतं. तुमच्यातली ही मैत्री अशीच राहते कारण का तुम्ही खूप छान ओळखता एकमेकांना. किती ऍप्ट इनॅक्ट केलं म्हणजे जर मी डोळे बंद केले असं मला कळलं की हे समृद्धीच बोलते वाटतं. जोक सपाट पण नाही, खूप छान फ्रेंडशिप तुमची झाली या सिरियलच्या दरम्यान. सो तुम्हा दोघांनाही हॅपी फ्रेंडशिप डे. तुम्ही दोघंही छानसे एकमेकांना विश करा फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हो बुंगाट पाहुणं, मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे.